दानियेल संदेष्ट्याच्या पुस्तकातून घेतलेले वाचन. हे प्रभो, हे थोर व भयावह देवा, जे तुझ्यावर प्रेम करतात व तुझ्या आज्ञा पाळतात, त्यांच्या बरोबर तू आपला करार पाळून त्यांच्यावर दया करतोस. आम्ही पाप केले, कुटिलतेने वागलो, दुष्टतेचे वर्तन केले, फितूर झालो. तुझे विधी व तुझे निर्णय यांपासून आम्ही परावृत्त झालो. तुझे सेवक जे संदेष्टे त्यांनी तुझ्या नामाने आमचे राजे, सरदार, वडील व देशाचे सर्व लोक यांस सांगितले, ते सुद्धा आम्ही ऐकले नाही. हे प्रभो, न्यायत्व काय ते तुझ्याच ठायी आहे, परंतु आमच्या तोंडाला आजच्याप्रमाणे काळोखी लागली आहे. यहुदाचे लोक, यरुशलेम निवासी लोक आणि जवळ व दूर राहणारे सर्व इस्राയേल लोक यांनी तुझ्या विरुद्ध पाप केल्यामुळे तू त्यांस निरनिराळ्या देशात हाकून लावले. त्या सगळ्यांच्या तोंडांना काळोखी लागली आहे. हे प्रभो, आमच्या तोंडास आमचे राजे, आमचे सरदार, आमचे वडील यांच्या तोंडास काळोखी लागली आहे, कारण आम्ही तुझ्या विरुद्ध पाप केले आहे. आमचा देव प्रभू दयेचा व क्षमेचा सागर आहे. आम्ही त्याच्या बरोबर फितुरी केली आणि आमचा देव परमेश्वर याने आपले सेवक जे संदेष्टे यांच्याद्वारे आम्हा पुढे ठेवलेल्या त्याच्या धर्मशास्त्राप्रमाणे वागण्यासंबंधाने आम्ही त्याची वाणी ऐकली नाही. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. लूक लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. येशूने आपल्या शिष्यांस म्हटले, जसा तुमचा पिता दयाळू आहे, तसे तुम्हीही दयाळू व्हा. तुम्ही कोणाचे दोष काढू नका, म्हणजे तुमचे दोष कोणी काढणार नाही. कोणाला दोषी ठरवू नका, म्हणजे तुम्हाला कोणी दोषी ठरवणार नाही. क्षमा करा, म्हणजे तुमची क्षमा होईल. द्या, म्हणजे तुम्हास दिले जाईल. चांगले माप दाबून, हालवून व शीग भरून तुमच्या पदरी घालतील. कारण ज्या मापाने तुम्ही मापून द्याल, त्याच मापाने तुम्हाला परत देण्यात येईल. प्रभूचे शुभ वर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो.